वर्षाचा काळ मला वाटतं आता कंप्लीट झालेला आहे. म्हणजे गोडबोले ताई आज आपल्यामध्ये नाही, त्याला 1 वर्ष पूर्ण झाले. गोडबोले ताईंच्या आठवणी इथं बसलेला प्रत्येक माणूस सांगणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांच्याशी असलेली म्हणजे लगट मैत्री, नातं, स्नेह, ऋणानुबंध जे आहेत ते तुमचे सगळ्यांचे आहेत. तुमच्यामध्ये मी सगळ्यात लहान आहे बरोबर, पण मी जेव्हापासून लातूरला आलो तेव्हापासून त्यांच्यासोबत अतिशय म्हणजे एखादा जसा नातू असतो आणि एक आजी असते तशा पद्धतीनं आम्ही एकमेकांना बोलायचो. धार्मिक चळवळीमध्ये, सामाजिक चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये मंदाकिनीताई या अग्रणी होत्या लातूरमध्ये. शिक्षणाचं महत्व, शिक्षण बाबासाहेब शिका म्हटल्यानंतर त्याचा फायदा कसा घेता येईल आपल्याला, कसा घेतला जातो व शिकल्यानं कसा लाभ होतो आपल्याला, हे गोडबोले आईकडे बघून आपण हे केलं. स्वतः शिकणं, स्वतः पायावर उभं राहणं आणि इतरांना उभं करणं हे फार कमी लोकांच्या जीवनामध्ये असं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात. रमेशराव या ठिकाणी त्याचं जिवंत उदाहरण आहे आपल्याला, बरोबर. आणि म्हणून असे माणसं भेटणं दुर्मिळ, कठीण आहे. उपकार करणारे माणसं या जगात कमी आहेत. बुद्धानं सांगितले 2 माणसं कठीण आहेत, उपकार करणारा आणि उपकाराची जाण ठेवणारा. ही फारच दुर्मिळ माणसं. पहिली गोष्ट, उपकार करणारे सापडत नाही. सापडतात का? आणि उपकाराची जाण ठेवणारे तर त्याच्याही पेक्षा दुर्मिळ समजायचं. आणि म्हणून सगळीकडं प्रत्येक असं एखादं तरी गाव असतं किंवा एखादं नगर असतं की तिथे एक भला माणूस, तिथे एक सज्जन माणूस किंवा तिथे चांगल्या विचाराचा पाईक, चांगल्या विचाराचा माणूस, ती स्त्री असू शकते, ते पुरुष असू शकतो, ते त्या ठिकाणी आपल्याला सापडत असतो. सरांनी सांगितलं की आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांना जेव्हा आर्थिक चणचण भासायची तेव्हा पुढं होऊन आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या पुढाऱ्यांना मदत करण्यासाठी अतिशय आनंदानं, अतिशय स्वाभिमानानं लोकांना मदत करणं आपलं काम आहे. आणि शिकल्यामुळे झालं. चळवळ कधी कळाली? शिकल्यामुळे. चळवळ मोठी व्हावी हे कधी, हा विजन कधी आलं? त्यांच्यामध्ये शिकल्यामुळे, बरोबर. आणि म्हणून हे शिक्षणाचं महत्व त्यांनी, म्हणजे शिक्षण घेतल्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्यांना कळाल्या. त्यांच्यामुळे शिक्षण घेतलेला माणूस लोकांना शिकवतो, अडाणी माणसाला प्रवाहात आणतो, प्रवाहात राहिलेल्या माणसाला अधिक प्रवाहवान बनवण्याचं काम करतो, बरोबर. आपल्या आजी भल्या भल्यांना अजून गाता वंदना येत नाहीत म्हणतात, काही नाही, परेशान आहेत लोक, कसं म्हणावं काय. पण जर आपल्याला जर कल्याण मित्र जर चांगला जर भेटला, आपला सहचारी चांगला जर भेटला, सहपथिक जर चांगला भेटला, तर आपल्याला काही पण गोष्ट शक्य आहे. मित्र आपल्याला चांगला पाहिजे. आणि म्हणून गोडबोले आई, वय त्यांच्याकडे मला वाटतं 75च्या 80च्या जवळ होते, 82. परंतु तरुणाला लाजवेल असा त्यांचा चळवळीच्या दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं, धार्मिक दृष्टीनं सर्वांच्या त्या पुढे राहायच्या. म्हणजे त्यांचं शरीर हे जरी म्हातारं झालं असेल, पण चळवळीच्या अंगाने त्यांचं मन एवढं सुदृढ आणि एवढं बळकट होतं, बलवान होतं. त्यांच्यासारखे आता उपाशिका, माफ करा, परंतु तुम्ही सगळे हे त्याचं स्पीड घेऊ शकत नाहीत, हे आपण ध्यानात ठेवा. वास्तव बोललं पाहिजे, बरोबर. सामाजिक, धार्मिक, राजकीय कुठली मुवमेंट आहे ती, आणि ह्याच्यामध्ये ओतप्रोत स्वतःला झोकून देणं हे फार कमी लोकांना जमले. आता ती लोक
भविष्यात होणार नाही याची खंत आहे आम्हाला. बरोबर, माणसं मरतात, मी नेहमी बोलतो. ज्या माणसाने जे काम केलंय ना ते माणसं आता करू शकत नाही. ही पोकळी असते सार्वजनिक जीवनात. माणसं गोळा करायला मी का बरं जाईल म्हणतात लोक. मी त्याच्या दारात का जाईल, काय गरज पडली मला बंद करू द्यायचं. लोक शिव्या देतात, लोक निंदा करतात, तिला हेच काम आहे का म्हणतात. हा असंही म्हणतात, त्याला हेच काम आहे का म्हणतात. म्हणजे कितीतरी लोकनिंदेला पात्र ठरावं लागते तेव्हा सार्वजनिक काम होत असते. आणि हे सगळं त्यांनी सहन केलं म्हणून तुम्ही 4 महिना इथे एकत्र येता, इथं बसता. बरोबर, चळवळीमध्ये ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं गोडबोले आई परिवारासाठी जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढ्या कोरेगल्लीसाठी, बाकी इतर चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी त्याच्यापेक्षा दुपटीने महत्वाच्या होत्या. आणि म्हणून त्यांचा रोल तुम्हाला करता आला तर मला असं वाटतं या ठिकाणी त्यांचा वारसा चालवणं होईल असं मला वाटतं. संयुक्तिक वारसा कोण चालवतंय? वारसा आपण असं चालवतो म्हणजे बापानं जसं काम केलं तसं लेक काम करतो, आईनं जसं काम केलं तशी लेक काम करते. हे वारसा चालवणं म्हणतात. बरोबर, ते कशाचंही असेल. पण या जगामध्ये एकदा असं म्हटले बुद्धानं की या जगामध्ये संपत्तीचा वारसा निसंशयपणे सांगणारे, हक्क सांगणारे लोक सगळेच सांगतात. मी मेल्यानंतर मी त्याचं पोरग आहे, मी चुलता आहे, त्याचं असं काहीतरी. परंतु माणसाच्या चांगुलपणाचा वारसा सांगणारे लोक फार दुर्मिळ आहेत म्हणजे या जगात. की आमच्या वडिलांना असं केलं मग आम्ही बी असंच करणार, तुमच्यासारखं, आमच्या वडिलांसारखं, आमच्या आईसारखंच केलं म्हणणारे आहेत चांगलं आहे की नाही. पण त्याच्यासारखंच चलवणार मी, हे मात्र दुर्मिळ आहे सर. याची कुठंतरी खंत वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं कुणाला निक्षून सांगण्यापेक्षा किंवा कुणाकडे बोट दाखवून पाहण्यापेक्षा, सांगण्यापेक्षा आपणच अंतर्मनाने आपली जागा, आपलं सामर्थ्य किंवा आपली भूमिका आपण सगळ्यांनी ओळखली पाहिजे. प्रत्येकाला चान्स आहे, प्रत्येकाला संधी आहे. सार्वजनिक कार्यापेक्षा जगामध्ये सगळ्यात चांगलं पवित्र कार्यच नाही कुठं. बाबासाहेब म्हणतात तुम्ही कुणाचं अजून काय करसाल, पण सार्वजनिक कार्य म्हणजे समाजाचे हात, समाजाची मोड बांधणे. बरोबर आहे, समाजामध्ये अनेक गोष्टी घडतात. लय लोक नाहीत, 1-2 लोकच असतात, 4-2 लोकच असतात. त्यांच्यामुळे हे समाज असा फिट धरलेला असते. कासरा कसा असते बैलाचा, दोन्ही बैल सांभाळते कासरा. तसंच आहे समाजामध्ये, महिला असतील पुरुष असतील, कर्तृत्ववान माणसं लागतात. आणि म्हणून गोडबोले आईचं कर्तृत्व सामाजिक अंगानं, धार्मिक अंगानं मोठं होतं. आणि त्यांच्या परिवाराला निश्चित त्यांच्यातून ते परिवार त्याचा वारसा चालवणं अपेक्षित आहे. महिला मंडळ या ठिकाणी आहे. वर्षावास 3 महिने कंपल्सरी होता. महाविहार सातकर्णीला पगार पेन्शन दान देणारी उपासिका म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. कुठलंही काम असू द्या, पैसे तर आधी यायचं म्हणल्यावर येणार, शब्दाचं पक्की. बरोबर, एकदम पक्की. आणि म्हणून अशी माणसं जेव्हा आपल्यातून निघून जातात तेव्हा त्याचं कुठंतरी चळवळीमध्ये आम्हाला कुठंतरी त्याचं खंत वाटते. आणि म्हणून आता ती माणसं तर परत येणार नाही, पण पुन्हा नव्यानं माणसं उभं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण या कोरेगल्लीतून आपण सगळ्यांनीच त्यांचा वारसा थोडा थोडा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे, चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कौटुंबिक वारसा हा कुटुंब चालवेल, पण सामाजिक वारसा, सार्वजनिक वारसा हे सगळ्यांनी चालवायचा. आणि म्हणून आपल्याला गोडबोले आईचा थोडा थोडा अंश घेऊन आपण सुद्धा सार्वजनिक कामामध्ये सक्रिय व्हा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या शब्दामध्ये गोडबोले आईला आदरांजली अर्पण करतो.